नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे आपल्या सगळ्यांचा आवडता असा आपला स्वामी महाराजांचा गुरुवार, आपला महालक्ष्मी आईचा गुरुवार. तर गुरुवारचा ना माझा जो उत्साह असतो तो खूप वेगळा असतो. माहित नाही की वातावरणात एक वेगळ्याच अशा लहरी असतात आणि पूजेची एवढी ओढ लागलेली असते ना गुरुवारची, की गुरुवारी सगळं मी अगदी देवघर छान उजळवते, देवांना उजळवते आणि जेव्हा अशी सागर संगीत पूजा होते ना, तेव्हाच ती पूजा अशी खूप छान अशी प्रसन्न आणि मस्त वाटते. आपल्या घरामध्ये ना तुम्ही बघा कितीही छान, कितीही म्हणजे खूप पैशांचं असं इंटेरियर करा, किती सारे स्प्रे करा, कितीही काहीही गोष्टी करा. पण अगदी एक दिवा आणि एक अगरबत्ती लावल्यानंतर जी प्रसन्नता घरात येते ना, ती कशानेहीच येत नाही. तर विचार करा, की फक्त एक दिवा लावल्यानंतर जर एवढी प्रसन्नता येत असेल, तर जर तोच दिवा तुम्ही तुमच्या आतमध्ये लावलात, म्हणजे तुमच्या अंतरात्म्याला तुम्ही जेव्हा उजळवता, जेव्हा तुम्ही रोज देवाची नित्यनेमाने पूजा करता, रोज तुमच्या घरामध्ये जेव्हा मंत्र, पठण, उच्चार हे सगळ्या गोष्टी होतात, तेव्हा विचार करा, की तुमच्या मनामध्ये, तुमच्या घरामध्ये किती सारे पॉझिटिव्ह बदल घडायला सुरुवात होत असते. मी पण सुरुवातीला अगदी तुमच्यासारखंच म्हणजे अगदी साधीच देवपूजा मी करत होते. पण हळू-हळू अध्यात्म हे असं आहे ना, की तुम्हाला वेगळ्याच वळणावरती घेऊन जातो आणि तुम्ही त्याच्या आतमध्ये इतकं घुसत जाता ना, की तुम्ही विसरूनच जाता, की तुम्ही खरंच काय तुम्ही कसे होता आणि तुम्ही कसे व्हायला लागला आहात. तर हा बदल तुम्हाला स्वतःला तेवढा जाणवत नसेल, पण जो समोरचा व्यक्ती तुम्हाला बघत असेल ना, जो आधीपासून तुमच्या वागण्यामध्ये किंवा तुमच्या संसर्गामध्ये असेल, तर त्याला ते बदल इतके जाणवतील. जसे माझ्या घरचे आता मला नेहमी म्हणतात, की "तू खरंच आधी कशी होतीस आणि आता तू इतकी देवपूजा करायला लागलीस." तर अध्यात्माची हीच खरी मजा आहे, की तुम्हाला निगेटिव्ह गोष्टींपासून, तुम्हाला चुकीच्या गोष्टींपासून म्हणजे ते वळण ते बदलवतं आणि तुम्हाला अगदी वेगळ्याच वळणावरती घेऊन जातं. ज्याच्यामध्ये खरंच तुम्हाला तुम्ही स्वतः सापडायला सुरुवात होते, की आपण तेव्हा आयुष्यात तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं, की अरे, मी आयुष्यातले किती क्षण, किती वर्ष मी असेच वाया घालवले. पण असं नसतं. जी गोष्ट आपल्याला आयुष्यात जेव्हा मिळायची असते ना, ती तेव्हाच मिळत असते आणि जेव्हा मिळते ना, तेव्हा तुम्ही ती संधी कधीच दवडू नका. तेव्हा त्या संधीचा पुरेपूर उपयोग घ्या आणि अध्यात्मामध्ये ना खरंच सांगते, की स्वतःला झोकून द्या. तर अध्यात्म, देवपूजा तर हे म्हटल्यानंतर लगेचच आपल्या समोर सगळं म्हणजे सगळं पूजेच्याच सगळ्या गोष्टी येतात. पण फक्त तेवढंच नाहीये. अध्यात्म हे फक्त तेवढ्याच गोष्टींपुरतं लिमिटेड नाहीये. अध्यात्म म्हणजे पहिली गोष्ट तर तुम्ही तुमच्या आतमध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी असतात त्या बाहेर निघायला सुरुवात होतात. त्यानंतर ज्या पण पॉझिटिव्ह गोष्टी असतात त्या तुमच्याकडे यायला सुरुवात होते. आणि फक्त पूजा करणं म्हणजे अध्यात्म नाहीये, तर तुमचे मन, तुमचं विचार ह्या सगळ्या गोष्टींना सुद्धा तेवढंच प्युरिफाय करत राहणं, हे ह्यालाच अध्यात्म म्हणतात. म्हणजे आपल्या ज्या मनात चुकीच्या गोष्टी येत असतील, कोणाबद्दल चुकीचे विचार येत असतील, तर आध्यात्मिक जेव्हा तुम्ही होता ना, तेव्हा आपोआप तुमचे ते विचार बाजूला व्हायला सुरुवात होते. तुमच्या मनात आपोआप समोरच्याबद्दल दया, करुणा, माया या सगळ्या गोष्टी म्हणजे समोरच्याबद्दल चांगला विचार करण्याची जी भावना असते ना, ती आपल्यामध्ये अध्यात्मानेच येते. आजकाल सगळेच या स्पर्धेमध्ये लागलेत म्हणजे पैसा कमवण्याच्या स्पर्धेमध्ये लागलेत. पण तुम्ही अगदी शांत बसा 2 मिनिटं आणि तुम्ही म्हणजे स्वतःलाच विचारा, की जो आज मी एवढा पैसा कमवते किंवा कमवतोय आणि त्यातून मला काही जे समाधान आहे ते कितीसं मिळतंय? आणि 2 मिनिटं तुम्ही फक्त शांत देवासमोर बसा किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात गेल्यानंतर 2 मिनिटं शांत बसल्यानंतर तुम्हाला जे समाधान मिळतं, ते समाधान तुम्हाला कितीही लाखो, करोडो रुपये मिळाले ना, तरी कधीच मिळणार नाही. आणि हीच अध्यात्माची ताकद आहे. तर माझ्या रोजच्या देवपूजेच्या बाबतीतले बरेचसे व्हिडिओज, बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्याचं कारण हेच आहे, की
बऱ्याच जणांना वाटत असेल की आता हिचं हे युट्यूबचे चॅनल आहे, तर त्याच्यामुळे ह्यांना काय ह्याच्यातून पैसेही कमवतात हे लोक, तर म्हणून हे एवढं सगळं खर्च करत असतील, म्हणून एवढा सगळा खटाटोप करत असतील. तर तसं नाहीये. जरी उद्या माझं जरी युट्यूबचे चॅनल नसेल किंवा या सगळ्या गोष्टी जरी नसतील, तरीही मी तेवढ्याच आवडीने आणि तेवढ्याच सवडीने मी माझी जी देवपूजा आहे ना ती करत राहीन. कारण ही देवपूजा मी कोणाला दाखवण्यासाठी किंवा कोणाला इम्प्रेस करण्यासाठी मी देवपूजा करत नाही. तर ही देवपूजा मी माझ्या देवासाठी आणि माझ्या स्वतःसाठी करते. आज जो देवपूजेच्या बाबतीतला जो बेसिक जी गोष्ट आहे ना ती माझ्या मनात इतकी घट्ट बसली आहे, की ज्या देवाने आज आपल्याला इतक्या साऱ्या गोष्टी दिल्यात, तर त्याला कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक आणि एकच गोष्ट आहे. ज्या गोष्टीने आपण देवाची कृतज्ञता व्यक्त करू शकतो. इतर दुसऱ्या भरपूर गोष्टी आहेत. मला माहिती आहे, की तुम्ही म्हणाल, की तुम्हीच ताई सांगता, की दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करावा, लोकांना मदत करावी. ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत, ह्या आपल्या कर्मांचा भाग आहे. पण देवासाठी आपण काय केलं पाहिजे? देवाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर 2 मिनिटं तुम्ही देवासमोर शांत बसा आणि 2 मिनिटं देवासमोर बसून, हात जोडून बसून देवाचं नामस्मरण करा, त्याची प्रार्थना करा, की आज जे पण देवाने आपल्याला दिलेलं आहे, तर त्याबद्दल देवाला एक थँक यू बोलायचं. तर हेच फक्त 2 मिनिटं बसून जरी तुम्ही केलत ना, तरी म्हणजे देवाला खूप समाधान वाटेल. तुम्हाला जसं नेहमी समाधान वाटतं ना, तसं देवाला सुद्धा समाधान वाटेल, की खरंच मी ह्याला बनवून मी काहीतरी चांगलं काम केलं, असं देवाला सुद्धा कुठेतरी वाटेल. आणि तुम्हाला खरंच सांगू, जेव्हापासून मी ह्या गोष्टींमध्ये आता रुजत चालली आहे, म्हणजे असं नाही म्हणणार की मला यातलं सगळंच येतंय, सगळंच माहिती आहे, काहीच नाही. मी अजून म्हटलं की अजून 0 पासूनच माझी ही सुरुवात असं म्हटलं तरी चालेल. अजून कशात काहीच नाहीये. पण तरीही जे जे अध्यात्म माझ्यामध्ये येतंय किंवा जो अध्यात्माचा प्रवास माझा सुरू झालाय, अगदी सुंदर असा हा प्रवास आहे. अगदी सुंदर असे याच्यामध्ये आपल्याला अनुभव अनुभवायला मिळतात. तुम्हाला जेही मिळतंय ना, त्यात तुम्ही समाधानी राहायला शिकता. इतरांबद्दल चांगला विचार करायला शिकता. चांगल्या गोष्टींचा विचार करायला शिकता. नाहीतर इतर वेळी आपल्या डोक्यामध्ये सतत खूप सारे चुकीचे आणि वेगवेगळे विचार येत असतात. पण जेव्हा तुम्ही आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करता ना, बघा तुमचं मन अगदी शांत आणि समाधानी व्हायला सुरुवात होते. आणि आपल्या घरामध्ये जेव्हा रोजची अशी देवपूजा होत असते ना, तर नकळत आपल्या घरातल्या इतर व्यक्तींवर, प्रत्येक घराच्या भिंतीवर, प्रत्येक घरातल्या गोष्टीवर ह्याचा खूप परिणाम होत असतो. जो ही व्यक्ती तुमच्या घरामध्ये येत येत असेल ना, तर त्यांना पण ती प्रसन्नता, ती पॉझिटिव्हिटी त्या व्यक्तींना सुद्धा प्रकर्षाने जाणवत असते. आणि खरंच मी जेव्हापासून स्वामी सेवेला सुरुवात केली किंवा जेव्हापासून मी स्वामी सेवेमध्ये आले, स्वामींनी असा एकही क्षण सोडला नाही, की जेव्हा त्यांनी मला साथ दिली नाही. पण फक्त एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेन, की देवाने आपल्याला काही द्यावं किंवा नाही द्यावं हा देवाचा प्रश्न आहे. पण तुम्ही देवासाठी जेही करता ना, ते अगदी निरपेक्ष भावनेने जेव्हा तुम्ही करायला सुरुवात करता ना, त्याचं फळ तुम्हाला अगदी दुपटी-तिपटीने मिळायला सुरुवात होते. तुम्हालाच कळणार नाही, की तुमच्या आयुष्यात हे बदल अचानक कसे घडायला लागलेत, कशा सगळ्या गोष्टी जुळून यायला लागल्यात. आणि या स्वामी सेवेतून स्वामींनीच माझ्यावरती ही एक जबाबदारी टाकली आहे, की आता तुला मी सगळ्या गोष्टी करतोय, तर तुझंही कर्तव्य बनतंय, की तूही ह्या सगळ्या गोष्टी आणखीन बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचव. आणखीन बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडू दे. त्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येऊ दे. म्हणून देवपूजा म्हणजे रोजची जी देवपूजा असते ना, ती फक्त एक रोजचं काम किंवा एक कर्मकांड किंवा देवासाठी फक्त म्हणजे देव आपल्या घरामध्ये आहेत किंवा आपल्या घरामध्ये देवघर आहे म्हणून ती पूजा करावी, अशा दृष्टीने पूजा न करता तुम्ही अगदी भक्तिभावाने, अगदी निर्मळ मनाने आणि देवाबद्दल त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जेव्हा तुम्ही देवपूजा करता ना, तेव्हा ती देवपूजा अगदी देवापर्यंत जाऊन पोहोचते.
अशी आजची आपली गुरुवारची पूजा खूप छान झाली. आणि हा जो पिवळा रंग येतो ना, म्हणजे वस्त्र पण जेव्हा मी पिवळं अंतरते ना, तेव्हा आणखीनच पूजा खूप अशी म्हणजे मन भरून बघत राहावं अशी पूजा होते त्या दिवशी. आणि सगळी त्यांचीच इच्छा असते. तर माझ्या आयुष्यातला हा जो एक टर्निंग पॉइंट आहे ना पूजेच्या बाबतीतला, बऱ्याच जणांना असं वाटत असेल की एवढं सगळं करण्याची काय गरज आहे. फक्त आपण देवाचं नामस्मरण केलं, फक्त म्हणजे नाम जप करत राहिलं, तर ती खूप मोठी सेवा आहे. तर ते पण खूप खरंच आहे, की जेवढं तुम्ही देवाचं नामस्मरण करत राहाल ना, तेवढं तेवढं तुम्ही देवाच्या जवळ-जवळ पोहोचत जाता. पण नामस्मरण तर आपण करतोच. पण ज्या गोष्टी इतर आपल्या हातात आहेत, ज्या आपण करू शकतो, म्हणजे आपल्या स्वइच्छेने, जसं एखाद्या एखाद्या व्यक्तीवरती जेव्हा आपलं प्रेम असतं, तर तेव्हा आपण त्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतो. तर तसंच देवाच्या बाबतीत सुद्धा म्हणजे आपल्या बाबतीत देवाबद्दल असलं पाहिजे, असं मला वाटतं. आणि म्हणजे माहित नाही, बाकीच्यांच्या बाबतीत माहित नाही, पण माझ्या बाबतीत तरी तीच परिस्थिती सध्या झालेली आहे, की असं वाटतं की मी किती करू त्यांच्यासाठी आणि किती नाही, किती काय-काय छान करू, असं नेहमी डोक्यात येत असतं. आणि ते स्वरूप जेव्हा, ते सुंदर स्वरूप जेव्हा दिसतं ना, तेव्हा आणखीन खूप मस्त वाटतं. तर आणि दुसरं काय करू शकतो मला सांगा, देवासाठी तुम्ही दुसरं काय करू शकता? जे त्यांनीच सगळं निर्माण केलंय. ही जी सगळी सृष्टी आहे, सगळ्या एक-एक जी गोष्ट आहे ती त्यांनी स्वतः निर्माण केली आहे. तर त्यांना आपण आपल्याकडून त्यांना काय देऊ शकतो? तर त्यांना जे द्यायचंय ते म्हणजे की प्रेम, आपला आदर, भावना, ह्या आपला जो भाव आहे, भक्ती, ह्या सगळ्या गोष्टी आपण देवाला देऊ शकतो. आणि ते करताना तुम्हाला एक म्हणजे मला तरी एक वेगळंच समाधान मिळतं. आणि पूर्ण पूजा अशी छान झाली ना, की घरातलं जे वातावरण आहे, तेही अगदी असं खूप प्रसन्न, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमधून ते इतकं पॉझिटिव्ह वाटतंय, तर तुम्ही विचार करा, की मला घरामध्ये किती पॉझिटिव्ह वाटत असेल. तर तसंच सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये अशीच पॉझिटिव्हिटी येत राहो. आजकाल जे सगळीकडे काय आपण वातावरण बघतो, आजकाल आपण सारखं म्हणत असतो, की वातावरण बरोबर नाहीये, सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या बरोबर नाहीयेत. पण त्याच्यासाठीच आपल्याला हा जो रस्ता मिळतो ना, तो रस्ता आपण असा घट्ट पकडून ठेवला पाहिजे आणि त्या रस्त्यावरती चालत झालं पाहिजे. असं नाही की तुम्ही दिवसभर 24 तास तुम्ही देवाचंच करत राहा, बाकीच्या गोष्टी सोडून द्या. असं भक्तीत अजिबात सांगितलं नाहीये. तुम्ही तुमचं जे काम करताय, तुम्ही जेही कर्म करताय, ते करता करता तुम्ही देवाची आठवण काढत राहा, त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत राहा. हे भक्ती मार्गामध्ये, हे अध्यात्मामध्ये सांगितलंय. पण जेव्हा आपण आपण त्याच्यात म्हणजे जाणारच नाही त्या रस्त्यावरती, तर आपल्याला तिथल्या गोष्टीच कळणार नाही की काय आहेत. आपण फक्त लांबून बघतो, की अरे हे खूप काय काय करत राहतात, एवढं सगळं करत राहतात, एवढं सगळं देवाला काय गरज आहे. बघा, ज्याला काहीच करायचं नसतं ना, त्यांना फक्त नावं ठेवण्याशिवाय दुसऱ्या काहीच गोष्टी येत नाहीत. पण त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्याला जे चांगलं वाटतं, आपल्या आयुष्याला चांगलं करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी भेटतात, आणि मी खरंच ही गोष्ट सांगते, की नशिबानेच ह्या गोष्टी मिळतात. नशिबानेच तुमच्या आयुष्यात अध्यात्म येतं. कारण हे भेटण्यासाठी सुद्धा नशीबच लागतं. कारण जर तुमच्या नशिबात नसेल ना, तर तुमचं आयुष्य असंच भरकटत भरकटत जातं. म्हणजे खूप सारा पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तरीही कुठेतरी आयुष्यात असं वाटतं की काहीतरी कमी आहे. तर ती हीच कमी असते, जी तुम्हाला समजत नसते. तर म्हणून, आणि त्याच्या ऑपोजिट जर तुम्ही बघितलं, तर तुमच्याकडे हे आहे आणि जर तुमच्याकडे बाकी काहीच नाहीये, तरीही तुमच्या आयुष्यात खूप समाधान असतं. म्हणजे तुमचं मन तृप्त असतं. असं तुम्हाला जे वाटतं ना, जे इतर वेळी तसं काहीच, म्हणजे निगेटिव्ह जे वाटतं ना, तसं तुम्हाला अजिबात वाटणार नाही. पण हे सगळं जेव्हा तुम्ही स्वतः कराल, जेव्हा तुम्ही स्वतः अनुभवाल, मी सांगते ती खूप वेगळी गोष्ट आहे. आणि तुम्ही जेव्हा स्वतः कराल, अनुभव घ्याल, तेव्हा तुम्हाला जे म्हणजे समजेल ना, किंवा तेव्हा तुम्हाला जे वाटेल, ते खूप लौकिक असेल. तर म्हणून हा बॉन्ड आहे ना, आपला असं स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला नित्यसेवेची, रोजच्या पूजेची, रोजच्या वाचनाची, अगदी एक तुम्ही माळ जप जरी केलीत ना दिवसभरात, किंवा नामस्मरण जरी केलं ना, तरी ते देवाला खूप हे असतं. देवाला खूप काही मोठ्या मोठ्या गोष्टींची गरज नसते.
पण आपण तेही करायला कंटाळा करतो किंवा तेही करताना आपण खूप साऱ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये चालू असतात. ते 5 मिनिटं सुद्धा आपण पूर्णपणे त्यांना तेवढे देत नाही. तर म्हणून रोजची जी ही पूजा असते ना, ही करणं खूप महत्वाचं असतं. ही पूजा करता करता आपोआप आपल्यामध्ये पॉझिटिव्ह बदल घडायला सुरुवात होतात. आपोआप आपल्याला पॉझिटिव्ह लोक भेटायला सुरुवात होते. पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचायला सुरुवात होतात. हे काही चमत्कार नाहीयेत. हे एक प्रकारचे व्हायब्रेशन्स असतात, जे तिथून इथपर्यंत पोहोचत असतात. पण केव्हा? जेव्हा रोज तुम्ही त्यांच्या संगतीमध्ये जाल, जेव्हा रोज तुम्ही त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर कराल, त्यांच्या म्हणजे तो भाव त्यांच्या समोर व्यक्त कराल, तेव्हाच तो बॉन्ड क्रिएट होत असतो. फक्त नावापुरतं जाऊन देवापुढे फक्त 2 मिनिटं हात जोडले आणि लगेच पळालं, म्हणजे आपण दिवसभराच्या 24 तासात आपण बाकी अशा कितीतरी, म्हणजे ज्या गोष्टी खरंच काही गरजेच्या नाहीयेत, कामाच्या नाहीयेत, अशा गोष्टींना आपण प्रायोरिटी देतो. पण 5 मिनिटं देवाला द्यायला आपल्याकडे वेळ नसतो, ज्याने सगळं तुम्हाला दिलेलं आहे, अगदी तुमच्या शरीरापासून संपूर्ण जे ब्रह्मांड आहे, जे त्याने निर्माण केलंय, त्याच्यासाठी आपल्याकडे 5 मिनिटं नसतात. तर मग कसं, म्हणजे आपण मग देवाकडून जी अपेक्षा करतो ती किती चुकीची आहे. तर असं नको व्हायला. म्हणून सगळे देवाचे लाडके व्हावे. सगळ्यांना जी देवाची पॉझिटिव्हिटी आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचावी. तुमच्या सुद्धा आयुष्यात सुख, समाधान, शांती या सगळ्या गोष्टी असाव्यात. तर म्हणून जशी पूजा आपली रोजची असते ना, ती पूजा रोज करत जा. रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरात दिवा लागलाच पाहिजे. आणि त्यानंतर रोज देवाचं, तुम्ही वेळ नसेल तर एकदा तरी सकाळी तुम्ही जायच्या आधी किंवा संध्याकाळी आल्यानंतर एकदा तरी शांतपणे 5 मिनिटं देवासमोर बसा आणि देवाचं छान नामस्मरण करा. तुम्हाला स्वतःला आतून खूप छान वाटेल. तर असा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही करालच मला माहिती आहे. आणि पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणखीन एक महत्वाची गोष्ट, की आज संध्याकाळी 6:30 वाजता लाईव्ह मध्ये आपली गुरुवारची स्वामींची आरती सामुदायिक नामस्मरण असणार आहे. तर सर्वांनी नक्की या. चला.